राज्य सरकारने जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करत आरक्षणाबाबत अधिसूचना काढली। मात्र दुसरीकडे सरकारच्या निर्णयावरून काही मराठा नेते जरांगे पाटलांना प्रश्न विचारतायत। सोशल मीडियावरनं टीका करणाऱ्यांना जरांगे पाटलांनी चांगलाच त्यांचा समाचार घेतलेला आहे। बघूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। जो संघर्ष योद्धा घरदार सोडून आरक्षणासाठी लढतोय, ज्या आरक्षण योद्ध्यानं समाजासाठी नवरणशिंग फुंकलं, जो लढवय्या आपल्या मागणीवरून तसूभरही हटला नाही, ज्यानं राज्य सरकारलाही जेरीस आणलं, ते नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील। पण मुंबईतील आंदोलनामुळे काय फायदा झाला असा प्रश्न काही मराठा बांधवांकडून सोशल मीडियावरती विचारण्यात येतोय। त्या युजर्सला जरांगे पाटलांनी सडेतोड उत्तर देत सुनावलंय। मी इतका त्याग करून इतका चिकटपणानं सातत्याने ही लढाई लढतो, इतकी तू लढून दाखव। चल तू इतकी फक्त मी लढतो, इतकं रात्रंदिवस माझ्यासारखं फिरून दाख। मी 4-4 रात्री 4-4 दिवस सलग जागवतो आणि सलाईन घेऊन पुन्हा दुसऱ्या दिवस सकाळी जागेव। तुला व्हॉट्सअप फेसबुकवर लिहाल काय होतं माकडा, तुझं पोट भरलं, तू लोकांच्या जीवावर खाणारा, माझ्या गोरगरिबांचा कावटळा करतोय। माझे इतकं तू लढून दाख। 5 महिने झाले या जागेवर बसून मी, 5 महिने। तुला होतंय काय नेमकं? तू एकदा मिळू दे, तुझा सुद्धा हिशोब पुरा करणार आहे। तर आरक्षण मिळू दे, तुला सुद्धा हिशोब पुरा होणार आहे तुझा। तू आज लिहितो, तुला गोड लागतंय। कोणाकोणाचं काय दुखतंय ना, त्यांनी इथे येऊन सांगा। तुमच्या समोर आज जाहीर आवाहन करतो मी, ज्या कोणाकोणाचं दुखत आहे त्यांनी इथं अंतरवाली लिहा, तुमचं लेखी सांगा मला काय काय करायचंय आणि असा कायदा बांधला पाहिजे असं मला सांगा। 10 तारखेचं उपोषण तुम्ही म्हणतात तोवर सोडित नाही। तुम्ही म्हणतात ना सरकारचं ऐकलं नामकं केलं, जे कोण सोशल मीडियावर लिहितात ना त्याने अंतरवालीत येऊन बसा 10 तारखेला। तुम्हाला पाहिजे तसा कायदा बनवायचा नाही। महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या समोर सांगतो, आता फिरून बोलायचं नाही त्या सोशल मीडियावर, त्या भंगार चाळे त्याच्यावर करायचं नाही तुम्ही। 10 तारखेला मी उपोषणाला बसतोय, इथं या। राज्य सरकारनं अधिसूचनेची अंमलबजावणी करावी यासाठी जरांगे पाटलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। यासाठी येत्या 10 फेब्रुवारी पासून पुन्हा आमरण उपोषणाचं हत्यार उपसणार आहेत, ज्यावेळी जरांगे पाटलांसमवेत शेकडो मराठा बांधव आमरण उपोषण करणार आहेत। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत एक बैठक पार पडली। मराठा समाजाला सांगतोय 10 तारखेला मी प्रचंड मोठी बैठक पण लावली आणि 10 तारखेला या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून मी आमरण उपोषण करायला लागलो। मी कुठेही बसो, मी ओपन बसलो तरी मराठा म्हणूनच बोलतो आणि 4 भिंतीत बसलो तरी मराठ्यांच्या आरक्षणाविषयीच बोलतो। मी दुसरं कधीच काय बोलत नाही। आणि जर 4 भिंतीत मला दुसरं काही करायचं असतं तर मी मागच्या दारातून घरी गेलो असतो ना, लोकात कशाला आलो असतो? काही घ्यायचं असतं तर मी 4 भिंतीतून बाहेर आलो तरी कायदाच हातात घेऊन आलो, माझ्या बाहेर उभा राहिलेल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोराला दाखवलाय। ही अधिसूचना राजपत्रित अध्यादेश निघालाय, आता याचं कायद्यात रूपांतर होणार आहे, अंमलबजावणी होणार आहे। मनोज जरांगे पाटलांची जी भूमिका आहे, आता त्यांचा प्रश्न सुटलेला आहे। ज्या संदर्भामध्ये सगळे सोयऱ्यांच्या विषयासंदर्भातला अध्यादेश काढायचा होता, त्याची प्रत माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वतः माननीय मनोज पाटील जरांगेंनी स्वीकारलेली आहे। त्यामुळे आता त्यांना आंदोलन करण्याची आवश्यकता नसावी असं माझं मत आहे। एकदा ऑर्डिनन्स काढल्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया ही निश्चितपणे राज्य सरकार करणार आहे। जरांगे पाटलांनी आता पुन्हा आंदोलन करू नये। दरम्यान उपोषणापूर्वी जरांगे पाटील पुणे, मुंबई, नाशिकचा दौरा करणार आहेत। 7 फेब्रुवारीला नवी मुंबईसह मुंबईमध्ये मराठा बांधवांसोबत बैठक पार पडणार आहे। तसंच या छोटेखानी दौऱ्यात नागरिकांशी संवाद साधणार आहेत। 6 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजता आळंदी इथं कार्यक्रम आणि रात्री मुक्काम। 7 फेब्रुवारी सकाळी पनवेल आणि संध्याकाळी दादर इथं बैठक। 8 फेब्रुवारी नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ल्यावर जाणार। 9 फेब्रुवारी बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यात संवाद दौरा। सर्वोच्च दैवत माझ्या समाजाचं माझं रायगडाच्या चरणी मी नतमस्तक होऊन आलेलो आहे। पुन्हा जाणं होईल नाही तर नाही होईल, परंतु मी कठोर आमरण उपोषण करून याची अंमलबजावणी मात्र करणार। एक जीव या समाजात नसला तरी चालेल, पण करोडो जीव, मराठ्यांचे करोडो जीव आनंदी झाले पाहिजेत, हे लेकरं शिकून मोठे झाले पाहिजेत। हे कायद्याची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्याचे होणं अत्यंत गरजेचं आहे, म्हणून मी हे निर्णय धाडसाने घेतला आहे। जाऊ द्या होते काय, त्याचं काय आता ऐकतं, आता कोण काय म्हणतो, त्याला बजेटमधून जे आहे आरक्षण पाहिजे आहे ते म्हणा। आता दुसरं आता महाराष्ट्र राज्याचं पण बजेट येईल, त्याच्यातून आरक्षण घ्या। राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेविरोधात हरकती नोंदवण्यासाठी 10 दिवस शिल्लक राहिलेत। या हरकतींचा अभ्यास केल्यानंतर राज्य सरकारकडनं अध्यादेश काढण्यात येईल।
सध्या जी अधिसूचना काढली आहे त्यात सगळे सोयरे शब्द समाविष्ट करण्यात आलाय, पण या शब्दावरनं मराठ्यांसह ओबीसी समाजात सध्या संभ्रमाचं वातावरण पसरलंय। त्यामुळे अध्यादेश निघाल्यावरच नक्की कुणाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार हे स्पष्ट होईल। सचिन जिरेसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज।